जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणंजय राठे मुकामोड तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. हा आपला दहीहंडीचा ब्लॉग आहे. आपण आज कुठे कुठे जाणार आहोत आणि गेल्या वेळची मजा तुम्ही सर्वांनी खूप पाहिली आहे. यावेळेसही खूप धमाल येणार आहे, खूप मजा येणार आहे. काल रात्री म्हणजे रात्री 12 वाजता आपण कृष्ण जन्मोत्सव साजरा करतो. तो आपल्या इकडे साजरा केला गेला आणि तो कशा प्रकारे साजरा झाला ते बघा. चला तर श्री स्वामी समर्थ. आता आपण आलेलो आहोत आपल्या देवीचं जे मंदिर आहे आपल्या जागेमध्ये, जिथे आपल्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट चालू आहे, तिथे आपण आलेलो आहोत. आणि आपले चव्हाण मामा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अंबे मातेची पूजा करताना आपण जो आहे जागेवाल्याला नारळ दिलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत पुढे. माझा आवाज किती येतोय हे मला माहीत नाही आहे, कारण की माईक विसरलोय घरी आणि आणू पण शकत नव्हतो कारण की पाऊस. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम.
नारळ वगैरे देऊन झाला, मुलं नाचली. खूप जोरात पाऊस आलाय म्हणून सगळे थांबलेत. सर्वजण प्रतीक्षेत आहेत. हे बघा याची मजा चालू आहे. हा अमितचा मुलगा तरणी. हे बघा घर व्यवस्थित चढवण्यासाठी अशी शिडी लावली जाते आणि ती शिडी आता बरीसाठी मध्ये माणूस चाललाय. जो बेस असतो त्याच्यामध्ये अशी बरीसाठी एक माणूस चढतो. जर कोणी हलत असेल तर त्याला सपोर्ट देण्यासाठी किंवा जर कोणाला वजन आलं काय आलं त्यासाठी. आता मास्तरांनी शिटी वाजवली, आवाज दिला की सगळेजण चढायला सुरुवात करतील. हे बघा आवाज दिलेला आहे मोरया. थोडं बाजूला बना. एक नंबर. खूपच जबरदस्त यशस्वीरित्या
आता आपण आलेलो आहोत प्रगती मित्रमंडळ. तिथे आपण दरवर्षी रात्री पहिली येतो आणि त्यांची मानाची हंडी आपण फोडतो. तर आता आपण आलेलो आहोत हनुमान मंदिरात हनुमंताचा आशीर्वाद घेण्यासाठी. जय श्रीराम. खास आपल्यासाठी हे थांबले आणि आपल्याला रिक्वेस्ट केली की हंडी फोडा म्हणून. तुम्हाला जेवढे थर लावायचे आहेत लावा, पण हंडी फोडा, नाही तर आपण घरी चाललेलो, लेट झालं होतं. बली की जय. मोरया. अंबे माते की
आत्ताही झालेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ गोकुळाष्टमी गोपाळकाला आणि आपण आता सर्व बाळगोपाळ मिळून जाणार आहोत पुढच्या प्रवासाला. चला तर श्री स्वामी समर्थ. तर फायनली सगळे बाळगोपाळ जमलेले आहेत. तर काही बाळगोपाळांना आपण विचारूया की त्यांना कसं वाटतंय. का देवांश काय बोलतो, कसं वाटते? खूप चांगलं वाटतं. या वर्षी 7 लावायचे आम्हाला काय पण करून. ओके, मग तू 7व्या थरावर चढणार का? नाही आमचा टॉपर आला का. ओके काय बोलतो, यावेळेस तुला काय वाटते? तू टॉपला आहेस आणि काल खूप छान थर लागले. चांगलं वाटतंय खूप. मोठ्याने असे थर लागू दे आणि 7चा ट्राय सक्सेस. एक नंबर. बाकी तू काय म्हणतेस? काय बोलतो आपला गोविंद यावेळेस 7 लावायचं सगळ्यांची इच्छा आहे. 6 काल कडक लागले, खूप छान झालं. आता बघू आपण कसं वातावरण कसं आहे, कशी आहे त्याच्यावरती आपण ठरवू 7 कसे लागतील नाही लागतील. 6 तर लावणारच म्हणजे 6 तर आपले तयार आहेत. आता आपल्या बेसला जे मोठे वरिष्ठ आहेत ते येतात आणि बेस लागतोय. तो 7वा जर एक प्रकार झाला. आमचे आता इथे मास्टर आले. अध्यक्ष महोदय, आमचे चेतन सर आमचे अध्यक्ष महोदय इकडे. आमच्या मंडळाचा अध्यक्ष RS पोटलप, नटराज गोविंदा पथकाचा अध्यक्ष. तर भावा तू काय सांगशील, यावेळेस सगळी पोरं म्हणतात काल 6 थर कडक लागले तिथं, पद्धतशीर चढून पद्धतशीर उतरलेत, सगळ्यांनी पाहिलंय. तर 7 थर लावायचं म्हणतात आणि बऱ्याच जणांचं असं मत आहे की बेसला तर आपले सगळे वरिष्ठ आता आलेले आहेत, तर 7 थर आता कडक लागतील. काय म्हणतो तू? पाऊस भरपूर आहे, विदाऊट रिक्स न घेता जेवढे थर लागतील तेवढेच लावायचे. येस, उगाच कुठल्या मुलाला इजा होईल असं काय वागायचं नाही. एक्झॅक्टली. आता हे हे मला मला इम्पॉर्टंट आहे. वर्ष आपल्याला गोविंदा काढायचा आहे. आपण या मुलांच्या जीवावर सगळं करतो. जर तीच मुलं इंजर्ड झाली तर गोविंदा आपलं निघणार नाही. त्यासाठी 7 तारीख लावायचे तर आहे, जिद्द तर आहे, पण या पावसामुळे सुद्धा आपल्या पोरांची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं आहे. हेच मी सगळ्या गोविंद पथकांना सांगू इच्छितो की असाच जे आहे मुलांच्या सेफ्टीकडे तुम्ही लक्ष द्या, सुरक्षिततेकडे लक्ष द्या. लावायचं आहे, सगळे चढतायत म्हणून करू नका. तर त्यांची सेफ्टी कॉम्पिटिशनसाठी नसावा. तो हा एक सण आहे. आपला सण आहे. तर सण म्हणून जे आहेत enjoy करा. प्रोफेशनल जिमवाले ते लावतात गोविंदे मोठे, ती त्यांची 2-2 वर्षभराची प्रॅक्टिस आहे. आपण महिनाभर प्रॅक्टिस करतो, त्यासाठी आपल्यापर्यंत जितकं होणार आपण तितकंच करणार. 7 लावायची इच्छा आहेच मला, नाही पण पावसाचा आणि क्लायमेट आणि मुलांची इच्छा बघून आपण दिला. भावा मला हे खूप आवडलं आणि त्याबद्दल खरंच खूप आभार देवाचे की भाई तुझ्यासारखा अध्यक्ष आम्हाला लाभला. माझ्यासारखा अध्यक्ष नाही, मला ही मुलं लाभली हा माझा मोठा नशीब आहे. खूप लहानपासून मोठ्यांपासून सगळी मुलं ऐकणारे, प्रत्येक उत्तर न देणारे, बरोबर. ही अशी मंडळाची मुलं भेटणं नशीब आहे. ही आजकालची अशी मुलं कुठल्या मंडळात नसतात जी माझ्या मंडळात आहे, म्हणून मी नशीबवान आहे अशी मुलं भेटायला. चल भावा खूप धन्यवाद. चला तर श्री स्वामी समर्थ. तर भावांनो सगळ्यांना कसं वाटतंय? एक चुगड्या बोले. होय महाराजा, होय महाराजा, होय महाराजा, होय महाराजा. होय महाराजा. आता सकाळची आपण पहिली अंडी फोडत आहोत. चला जाऊ. श्री स्वामी समर्थ. जय जय बली की जय, 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 बली की जय. मोरया. मस्त. मोरया. जय. खूपच जबरदस्त असे थर लागले आहेत, जसे रात्री व्यवस्थित लागले आणि व्यवस्थित उतरले. आणि आता आपण निघणार आहोत बाहेर, म्हणजे आपण अंडी फोडायला जातो. तर बघूया कुठला रूट असणार आहे, काय असणार आहे. चला तर आपल्या या आनंदात सामील व्हा. जय.
हार्दिक स्वागत सर्वांचं. लांबच लांब शिड्या, एका रांगेमधल्या 2 शिड्या शिस्तबद्ध जुनी पद्धत नवीन पिढीने जपलेली. जय जय अली की जय. नटराज गोविंद पद्धत काही मानवी मनोरंजन असून आपणास सलामी देणार आहे. सुंदररित्या जुनी पद्धत एका सरळ रेषेमधल्या शिड्या आणि छोटा गोविंदा वरती चढत असताना कमीत कमी लोकांमध्ये या बालगोविंदामध्ये 6 मानवी मनोरे असताना नटराज गोविंद पद्धत आणि शाबास एकदम कडक 1 नंबर. या ठिकाणी नटराज गोविंदा पथक 6,000 गावात आहेत त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. नटराज गोविंदा पथक अतिशय शिस्तबद्ध पहिला थर. जय महाराष्ट्र गोविंदा पथक. आपली बस जर या ठिकाणी हलवली तर फार बरं होईल, कारण आता कार्यक्रमाला अडथळा निर्माण होत आहे. कृपया आपल्या वाहन चालकाला सांगा आपली बस कृपया पुढे घ्यायला सांगा. चौथा थर अतिशय सुंदर. चला नटराज गोविंदा पथक अतिउत्तम यशस्वी
बघा आपले चकले भागलेले गोविंदा. सहा चल सुंदर काही करू नका. सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय गोविंदा पथकाकडून. आवाज करू नका आजच्या लोकांनी. सुंदर थर लागतायत. 1 2 3 चौथा गोविंदा सज्ज झालाय. आरामात आरामात आरामात. झालं झालं झालं. डबल एकटा पाहायला मिळतोय. सुंदर 1 2 3 सुंदर. 5वा आणि 6वा गोविंदा. रवींद्र शेलार साहेब यांचं जे मंडळ आहे ते देखील स्वतः नाचतायत, आनंद दिसतायत. या आनंदात चालू आहे रवींद्र शेलार साहेब. एखादा कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय विभागाध्यक्ष रवींद्र शेलार यांच्याकडून. माताचे आपण आपल्या विभागाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष रवींद्र शेलार साहेब हे देखील या आनंद उत्सवात सामील झालेले आहेत. नटराज गोविंदा पथक या ठिकाणी 6 तराची सलामी देत आहे. जय जय मोरया. आराम से काही नको, आपल्याकडे वेळ खूप आहे. मी आजूबाजूच्यांना विनंती करतो आपण थोडंसं त्या गोल आकाराच्या बाजूला उभं राहिलं तर बरं होईल.
कडक कडक अतिशय चांगल्या पद्धतीने नटराज गोविंदा पथक साताराची थांबी दिलेली आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आजूबाजूसाठी नुसतं बघायचं कारण करायचं, प्रोत्साहन द्यायचं गोविंदांना. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत झालं पाहिजे. चला आमचे पाटगे साहेब इथं आलेले आहेत. एवढा वेळ होऊ द्या. आमचे थांबे साहेब आलेले 2 मिनिटं आम्हाला वेळ द्या. आणि हे ध्येयाचे पद्धत अत्यंत चांगलं आहे. आलेल्या नवीन गोविंद पत्रिकेने प्रथम आपले नाव साठी गणवेश यांची मागे आम्हाला आलेले इलेक्ट्रिशियन ट्रेन आपण जरा लावण्याचा प्रयत्न करावा जरा. त्यांना थोडं गरम होत आहे सहकार्य करा. आपले सर्वांचे लाडके अंकुल साहेब यांच्याकडनं नटराज गोविंदांना आणखी एक पार्सल दिलेला आहे. त्यामध्ये त्यांचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करतात. तर इथे आम्ही APMC मार्केटला आलो, इथली हंडी फोडली आणि त्यानंतर खूप छान अशा प्रकारे इथल्या APMC मार्केटच्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि काही जणांनी तर फॅन वगैरे लावून दिले, काही जणांनी फळं दिली. खूप खूप छान वाटलं. तर खरंच खूप मन प्रसन्न झालं आणि मला तो दिवस आठवतो जेव्हा खूप खूप पाऊस पडत होता, जोराचा पाऊस पडत होता गेल्या वर्षी.
खूप पाऊस पडत होता आणि त्या ह्याच्यामध्ये आपण इकडे वाट बघत होतो की कधी पाऊस जातो आणि आपण कधी जातोय. तर ते वर्ष खूप भयानक होतं. काय बोलतो पण ह्या वेळेस पण पाऊस पडतोय, म्हणजे आम्ही गाडीत बसतोय तर पाऊस जातोय आणि गाडीतून उतरला की पाऊस चालू होतोय. पण ह्यावेळेस मी बघतोय तर एकदम कडक लागतात, पद्धतशीर चढतात, पद्धतशीर उतरतात. कुठेच कोणाला दुखापत नाही, इजा नाही, व्यवस्थित चढून व्यवस्थित उतरतात. बाकी काय म्हणतो बाबा? बाकी काय नाही, सगळं पॉझिटिव्ह, सगळं व्यवस्थित चाललं. हां, असंच चालत राहू दे बस. बाकी अजून काय काय स्वामींची इच्छा. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय. सावकाश घ्या, सलामी सावकाश द्या. प्रथम आपण आपल्या गोविंदाची काळजी घ्या. या ठिकाणी आलेल्या गोविंदा भक्तांचे हार्दिक सहर्ष स्वागत. अतिशय उत्तम, खूप छान. सावकाश 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 घ्या. उनको समझाओ जरा, हड्डी नीचे लेने का. चेतर पे नटराज फ्रॉम लालबाग, हे लोक हड्डी फुटतील आता. अजून खाली घे. पावसामुळे बस 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 बस. नटराजच्या गोविंदाने हंडी फोडायचे. एक दो तीन चार पाच. एकदम व्हेरी गुड. काय जजमेंट आहे. पाचव्या दरवाजा अंडी फोडा. चौथ्या दरवाजावरती उठलेला आहे. अंडी फोडणार. मस्त मस्त. फायनली आपण आपला पोहोचलेलो आहोत परत. आणि आता आपल्या जागेवर आपली जी हंडी आहे मानाची ती आपण आता फोडणार आहोत. ही बघा. आणि ही आपली हंडी शेवटला जी आपण येऊन फोडतो ती हंडी आता आपण फोडणार आहोत. सगळे आलेले आहेत. आता एक जे आपल्याला सुखरूप नेऊन देवाने सुखरूप आणलं घरी बाळगोपाळांना, त्याबद्दल देवाचे आभार मानायचे, गारण घालायचं आणि मग हंडी फोडायची.
होय महाराजा, होय महाराजा, होय महाराजा. जय जोरात जोरात. मस्त मस्त. हे परत परत हे परत हे परत 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 हे बाय. तर अशा प्रकारे आमचा दहीहंडीचा प्रवास, आम्ही हा जो दहीहंडी उत्सव साजरा केला, तुम्ही आमच्यासोबत यात आनंदात सहभागी झालात. तुम्हाला हा असा उत्सव कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. खा प्या मस्त, आपल्या पर्यटनाची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल बजरंग बली की जय. श्री स्वामी समर्थ.